नमस्कार. गोकुळाष्टमीची थाळीसाठी शेगलाची पानं धुवून कापून घेतली. एका पातेल्यात तेल घालून लसूण, हिरवी मिरची, कांदा परतला. नंतर घालून वाफेवर 5 मिनिट शिजवली. झाकण काढून भाजीत खोबरं घालून भाजी तयार केली. उकडलेले वाटाणे घोटून घेतले. पातेल्यात तेल घालून राई, जिरं, कढीपत्ता, लसूण, कांदा परतला. टमॅटो घातला. लाल मिरची पावडर, होममेड मसाला, गरम मसाला घालून फोडणी केली. मीठ घातले. कांदा खोबरं वाटण घालून मसाला परतला. उकडलेले काळे वाटाणे घातले. साखर, कोथिंबीर घालून उसळ तयार झाली. पोहे साफ करून धुवून चाळणीत निथळवले. गूळ बारीक करून त्यात खोबरं मिक्स केलं. त्यात पोहे घालून मिक्स केले. गूळ पोहे तयार झाले. आता आंबोळीसाठी बॅटर तयार करून घेतलं. त्यात मीठ घालून मिक्स केलं आणि पॅनवर तेल घालून मऊसूत आंबोळी तयार केली. बाकीच्या आंबोळ्या तयार केल्या. गोड गूळ पोहे, शेगलाची भाजी, काळा वाटाणा उसळ आणि गरमागरम आंबोळ्या सर्व्ह केल्या. उपास सोडायला तयार.